हॅलो चॅम्पियन्स, वेलकम टू टेचक्राफ्ट. आणि आपण इथे जमलोय इयत्ता 10वीच्या CBSEचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी. इथून पुढचा 1 ते 1.5 तास जे आपण शिकणार आहोत ते तुमचं 10वीसाठी किंवा 10th CBSEच्या सिलेबससाठी अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि तो आपण कसं समजून घ्यायचा याच्याकडे भर असणार आहे. आजचं लेक्चर जर व्यवस्थित केलं, एकदा बघितलं, परत नंतर रिव्हिजनच्या वेळेस बघितलं, तर ते प्रत्येक शब्द वर्ड अँड वर्ड काय कन्सेप्ट आहे तुमच्या ब्रेन मध्ये छापले गेले पाहिजे. आलं लक्षात? याच्यातून आपण एका छोट्याशा स्टोरी पासून आपण सुरुवात करूया. दोन देश असतात, दोघं देशांमध्ये वेगवेगळी डायव्हर्सिटी असते. डायव्हर्सिटी इन द सेन्स रिलिजियस डायव्हर्सिटी असेल, कल्चरल डायव्हर्सिटी असेल, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी असेल. ठीक आहे. मग डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर विविधता, म्हणजे विविध धर्माचे लोक, विविध संस्कृतींचे लोक, विविध भाषा बोलणारे लोक काय करतात? एकत्र राहत असतात. आपलं जे पहिलं चॅप्टर आहे CBSEचं सिविक्स मधलं पॉवर शेअरिंग. आता तुम्हाला पॉवर शेअरिंगचा अर्थ माहिती असला पाहिजे. शेअरिंग म्हणजे काय? वाटाघाटी करणं, की आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांना देणे. बरोबर आहे. सेम पॉवर शेअरिंग. पॉवर शेअरिंग काय असतं की पर्टिक्युलर जो एखादा ग्रुप आहे, एखादा पॉवरफुल सेक्शन आहे, त्याच्याकडे जी पॉवर आहे, त्याच्याकडे जी वेल्थ आहे, ती त्या लेस पॉवरफुल लोकांमध्ये काय करायची असते? शेअर करायची असते, जेणेकरून समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित राहील. आलं लक्षात? पीस अँड प्रॉस्पेरिटी सोसायटीमध्ये अस्तित्वात राहील. याच्यासाठी आपल्याला काय केलंय माहिती का? CBSEने पहिल्या चॅप्टर मध्ये 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे. इथे असेल पॉवर शेअरिंग. ठीक आहे. आपण एक स्टोरी बघूया. मग याच्यात पॉवर शेअरिंग मध्ये पहिलं एक्झाम्पल दिलंय बेल्जियम आणि हे दिलंय श्रीलंका. ठीक आहे. आता बेल्जियमची पॉप्युलेशन ऑलमोस्ट 1 crore आहे. म्हणजे किती? आपला जो हरियाणा स्टेट आहे, ठीक आहे, हरियाणा स्टेट एवढी त्याची काय पॉप्युलेशन आहे. आणि श्रीलंकेची पॉप्युलेशन ऑलमोस्ट 2 CR. ठीक आहे. मग 2 करोड पॉप्युलेशन म्हणजे किती? आपला तमिळनाडू स्टेटच्या पॉप्युलेशन एवढी त्यांची पॉप्युलेशन असणार आहे. आलं लक्षात? छोटे छोटे देश आहेत. बेल्जियम कंट्री मेजॉरिटीने 3 रिलिजन मध्ये विभागला गेलाय. मग 3 रिलिजन कोणकोणते आहेत? आता तिथे 3, आता मेजॉरिटीने 2 भाग आहेत. ठीक आहे. वॅलोन एक भाग आहे आणि दुसरा आहे फ्लेमिश, आणि तिसरी त्यांची कॅपिटल आहे ब्रुसेल्स. आलं लक्षात? कॅपिटल सिटी काय? ब्रुसेल्स. एक भाग आहे फ्लेमिश आणि दुसरा आहे वॅलोन भाग. आलं लक्षात? आता हा जो भाग आहे, ठीक आहे, तो ऑलमोस्ट 59% पॉप्युलेशन काय करतो? ॲक्वायर करतो. आणि ते लोक कोणते स्पीकिंग आहेत? तर डच भाषा बोलणार आहेत. डच म्हणजे कोणते? नेदरलँड्स. ठीक आहे. कारण की त्या साईडला नेदरलँड जवळ असल्यामुळे ते नेदरलँडचे लोक आहेत, डच स्पीकिंग भाषा बोलतात. दुसरा जो आहे फ्लेमिश रिजन, तिथे जवळपास 41% लोक कोणते आहेत? फ्रेंच. आणि इथे हे जे 1% लोक आहेत ते आहेत जर्मन स्पीकिंग. आलं लक्षात? हे 1% लोक जे आहेत, ठीक आहे, बेल्जियम मधले, ते जर्मनी भाषा बोलतात. हे जे 59% आहेत, ठीक आहे, व्हॅल्यू, ते डच आहेत. आणि हे ऑलमोस्ट 40 to 41% फ्रेंच बोलतात. मग इथे एक गोष्ट लक्षात आली, ब्रुसेल्सचा जो भाग आहे, ठीक आहे. आता ब्रुसेल्स म्हणजे काय आहे आता तुम्हाला सांगतो. आता ब्रुसेल्स जो भाग आहे याच्यात 1% जे जर्मन आहेत त्याच्यातले थोडेफार प्रमाणात आहेत, पण इथे जे 41% मेजॉरिटी मध्ये आहेत फ्लेमिश रिजन मध्ये. पण ह्या ब्रुसेल्स मध्ये 80% लोक, 80% कोण आहेत? फ्रेंच आहेत. 80% फ्रेंच आहेत. म्हणजे काय? पूर्ण बेल्जियम देशामध्ये मेजॉरिटी कोणाची आहे? डच स्पीकिंग लोकांची. परंतु जे कॅपिटल सिटी आहे ब्रुसेल्स, तिथे मेजॉरिटी कोणाची आहे? फ्रेंच स्पीकिंग लोकांची. आलं लक्षात? मग ज्या वेळेस एखाद्या समाजाची मेजॉरिटी असते, मेजॉरिटी म्हणजे काय? जास्तीत जास्त संख्येने लोक राहतात, त्या समाजाचं वर्चस्व दुसऱ्या समाजांवर होण्याचा प्रभाव जास्त असतो. आलं लक्षात? ही शक्यता असते. आणि मग जर तसं काही झालं तर समाजात सिव्हिल वॉर व्हायचे चान्सेस असतात. सिव्हिल वॉर म्हणजे काय? त्याला मराठीत यादवी युद्ध म्हणतात.
सिव्हिल वॉर म्हणजे एकाच देशाच्या बाउंड्रीमध्ये वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये काय होतं, आपापसात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, त्याला म्हणतात सिव्हिल वॉर. आलं लक्षात? मग सिव्हिल वॉर होण्याचे चान्सेस असतात जर ह्या वेगवेगळ्या ग्रुप्सने जी पॉवर दिले, पॉवर म्हणजे काय, गव्हर्नमेंट रूल कसं करायचं, बरोबर आहे, सरकार कसं चालवायचं, ही जर पॉवर व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये जर विभागली नाही तर तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, अशांतता निर्माण राहते. कुठे? तर त्या सोसायटीमध्ये. ठीक आहे, केओस लाईक कंडिशन राहते. म्हणून ती पॉवर कशा प्रकारे शेअर करतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट असेल तर कोणत्या जरी पार्टीचं असेल पण त्या पार्टीमध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना काय दिलं पाहिजे, प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे. आलं लक्षात? सो दिस इज द कंडिशन ऑफ द बेल्जियम. आलं लक्षात? दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिलंय श्रीलंकेचं. दुसरं एक्झाम्पल दिलंय श्रीलंकेचं. आता श्रीलंकेमध्ये मेजॉरिटी काय माहितीये का, दोन धर्म जास्त आहेत. पहिलं आहे सिंहलाज, की जे ऑलमोस्ट 72% लोक तिथे राहतात. आणि दुसरा सेक्शन जो आहे तो आहे तमिळ. आता हे तमिळ पण दोन भागांमध्ये विभागले गेलेले आहेत, इंडियन तमिळ, ठीक आहे, आणि नेटिव्ह श्रीलंकन तमिळ. आलं लक्षात? इंडियन तमिळ आणि नेटिव्ह. आता हे इंडियन तमिळ कोण किती आहेत, 13% आहेत, आणि हे नेटिव्ह किती आहेत, 5%. आणि जे रिमेनिंग लोक आहेत, रिमेनिंग ते कोणकोणते आहेत, ख्रिश्चन किंवा अदर समुदाय. इथे प्रॉब्लेम काय आहे, सिंहला जे लोक मेजॉरिटी मध्ये आहेत, ठीक आहे, सिंहला स्पीकिंग जे मेजॉरिटी आहे त्यांचा धर्म कोणता आहे, बुद्धिस्ट. बुद्धिस्ट त्यांचा काय रिलीजन आहे. ते जे भाषा बोलतात ते सिंहला भाषा बोलतात. आलं लक्षात? सिंहला भाषा बोलतात. सिंहला भाषा बोलल्यामुळे काय होतं की त्यांची मेजॉरिटी असल्यामुळे मेजॉरिटेरियन लॉ त्यांनी अप्लाय केलाय. मेजॉरिटेरियन लॉ म्हणजेच काय की सिंहला लोक मेजॉरिटी आहेत ना, मग त्यांचेच रूल चालतील, प्रत्येक शाळांमध्ये तीच भाषा शिकवली जाईल, किंवा त्या राज्यात बोलताना पण सिंहला भाषेलाच महत्वाचा दर्जा दिला जाईल, किंवा राज्यभाषा म्हणून फक्त सिंहलाच भाषेचा प्रतिनिधित्व असेल. तमिळ वगैरे भाषा शाळांमध्ये शिकवली जाणार नाही. बरोबर आहे? मग याचा प्रॉब्लेम काय झाला, हे जे इंडियन तमिळ आहेत, ठीक आहे, तमिळचे दोन प्रकार आहेत. नेटिव्ह म्हणजे काय, ते प्रॉपर श्रीलंकेचे तमिळ, आणि इंडियन तमिळ म्हणजे काय की त्या काळात जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा ऊस लागवड असेल, ठीक आहे, किंवा शुगर कॅन फॅक्टरीज असतील, मग ते ऊस कामगार किंवा शुगर कॅन फॅक्टरीज मध्ये जे लोक कामाला गेलेत, ठीक आहे, तर ते इंडियातल्या बॉर्डरवरून लोक श्रीलंकेचे कामाला गेले. तिथे गेल्यानंतर जे स्थायिक झाले, ठीक आहे, मग तिथेच त्यांची परंपरा काय झाली, पुढे झाले, तिथेच त्यांची वंशावळ पुढे हेरिडिटरी पुढे चालत होती. ते लोक जे आहेत ते इंडियन तमिळ. जरी ते इंडियन लोक होते पण तमिळ त्यांची भाषा कॉमन असल्यामुळे त्यांना ते तमिळ बोलता येत होती. परंतु श्रीलंकेने बुद्धिस्ट सिंहलाजने जो लॉ काढला की त्याच्यानुसार त्यांना सिंहला शिकणं बंधनकारक होतं. आणि मग असा कुठे ज्या एखाद्या पर्टिक्युलर समाजामध्ये जे पॉवरफुल सेक्शन असतो तो पॉवर मध्ये आल्यानंतर तो पॉवर डिस्ट्रीब्यूट करत नाही, पॉवर शेअर करत नाही, मग अशा समाजात केओसची परिस्थिती निर्माण होते, भांडणाची परिस्थिती निर्माण होते, अशांतता निर्माण राहते. आणि सेम श्रीलंकेमध्ये सेम झालं की हे तमिळ लोक जे आहेत ते आणि सिंहला स्पीकिंग लोकांमध्ये काय झालं, कॉन्फ्लिक्ट झाला. का की 1956 ला त्यांनी काय केला, एक कायदा आणला. 1956 ला त्यांनी एक काय आणला, कायदा आणला. त्यानुसार सिंहला भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला. बरोबर आहे? शाळांमध्ये सिंहला भाषा शिकवली जाईल. त्यामुळे तमिळ लोक जे होते ते इनसेक्युअर झाले, त्यांना प्रतिनिधित्व नाही, त्यांची कोणती संघटना स्थापन केलेली नसणार आहे. बरोबर आहे? म्हणून हे लोक 1956च्या कायद्यामुळे श्रीलंकेत सिंहला भाषेला काय भेटला, राष्ट्रीय भाषेचा दर्जा भेटला. मग हा पूर्ण असंतोष निर्माण होत असताना मग या इंडिया जे तमिळ आहेत त्यांनी एक नवीन संघटना सुरू केली, त्याला म्हणतात तमिळ इलम. तमिळ इलम. तमिळ इलम म्हणजे काय, इलमचा अर्थ होतो स्टेट. सेपरेट तमिळ स्टेटची मागणी त्यांनी करायला सुरुवात केलं, जेणेकरून श्रीलंकेमधून फुटून आम्हाला काय होणार आहे, सेपरेट एक देश भेटणार आहे. आलं लक्षात? सो दिस इज द बेसिक. मग या लोकांनी कोणती पॉलिसी स्वीकारली होती, मेजॉरिटरियन. ठीक आहे, मेजॉरिटरियन म्हणजे काय, मेजॉरिटी सेक्शन जो आहे सोसायटीमध्ये त्याची पॉवर जास्त चालणार, त्यांना जास्त संसाधन रिसोर्सेस अवेलेबल करून दिले, जेणेकरून ह्या लोकांवर काय राहील, एक डॉमिनन्स क्रिएट राहील. आलं लक्षात? परंतु बेल्जियमने अकोमोडेटिव्ह म्हणजे काय, सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान प्रतिनिधित्व द्यायचं. समान प्रतिनिधित्व द्यायचं. आलं लक्षात? म्हणजे सरकार जर स्थापन झालं तर तिथे
डच स्पीकिंग पण असतील, फ्रेंच स्पीकिंग पण असतील आणि जर्मन लोक पण त्या सरकारमध्ये त्यांना स्थान असेल, जेणेकरून प्रत्येक धर्माच्या लोकांना स्थान मिळाल्यानंतर त्या समाजात शांतता प्रस्थापित राहील, तिथे प्रॉस्पेरिटी होईल आणि डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचे चान्सेस तिथे जास्त राहतील. परंतु मेजॉरिटेरियन कंडिशन मध्ये काय झालं, सिंहला स्पीकिंग लोकांचं सरकारवर अस्तित्व होतं. हे लोक बेसिक पॉवर पासून काय होते, वंचित होते. यांचंच राज्य चालत असल्यामुळे तमिळ लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, डिस्पॅरिटी निर्माण झाली आणि त्यांनी सिव्हिल वॉर यांच्या अगेन्स्ट काय केलं, सुरू केलं. आणि सेम वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे पण होते आणि या स्टेटमध्ये पण असले तरी बेल्जियम एक युरोपियन प्रगत राष्ट्र असल्यामुळे त्यांनी अकोमोडेटिव्ह पॉलिसीने सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून घेतलं आणि पुढे पॉवर चालू ठेवले. आलं लक्षात? ही झाली पहिली कंडिशन. आणि मग दुसरी कंडिशन असते की पॉवर कशी शेअर केली जाते. मग ठीक आहे, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या हातात पॉवर आहे. आपण दोन एक्झाम्पल बघितलं, बेल्जियम आणि श्रीलंकेचं. पॉवर कशी शेअर केली जाते? पहिलं आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे, हॉरिझॉन्टल वेने पॉवर शेअर केली जाते. ठीक आहे, आणि दुसरं आहे व्हर्टिकल. आलं लक्षात? व्हर्टिकल. मग हॉरिझॉन्टल वेने पॉवर कशी शेअर केली जाणार? गव्हर्नमेंट असतं. ठीक आहे, गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंटची पॉवर कशी शेअर केली जाणार? पहिलं असतं एक्झिक्युटिव्ह, देन लेजिस्लेचर अँड देन ज्युडिशियरी. आलं लक्षात? ज्युडिशियरी. लेजिस्लेचरचं काम काय असतं? पॉलिसीज, कायदे, रूल्स अँड रेग्युलेशन काय करायचे असतात? फ्रेम करायचे असतात. आलं लक्षात? देन एक्झिक्युटिव्हचं काम काय असतं? लेजिस्लेचरने जे पॉलिसीज, प्रोग्राम्स, रूल्स, रेग्युलेशन बनवलेले असतात ते काय करायचे असतात? एक्झिक्यूट करायचे असतात. एक्झिक्यूट म्हणजे काय असतात? ते इन ऍक्शन आणायचे असतात. डन. आणि ज्युडिशियरीचं काम काय आहे? लेजिस्लेचरने जे कायदे बनवलेत ते लिगल आहेत की इलिगल आहेत, आणि एक्झिक्युटिव्हने ते विथ एथिकल वे विदिन द फ्रेमवर्क ऑफ द लॉज फॉलो केलेत की नाही त्याच्यावर चेक्स अँड बॅलन्स ठेवायचं. म्हणून या मेथडला काय म्हणतात? मेथड ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. आलं लक्षात? मेथड ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस ह्या मेथडला म्हटलं जातं. डन. या मेथडला म्हटलं जातं. आणि दुसरी जी मेथड आहे पॉवर शेअरिंगची, ती जी आपलं इंडियन सरकार आहे, जे आपल्या भारतात आपण स्वीकारलेलं आहे, ते काय? सेंट्रल गव्हर्नमेंट ऍट द टॉप. ठीक आहे, देन प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट, प्रोव्हिन्शियल. ठीक आहे, याला काय म्हणतात? स्टेट गव्हर्नमेंट असतात इंटरमिजिएट लेवलला, इंटरमिजिएट. ठीक आहे, देन नंतर असतं लोकल गव्हर्नमेंट. आलं लक्षात? किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. मग त्याच्यात काय येतात? ग्रामपंचायत येतात किंवा म्युन्सिपाल्टीज येतात. आलं लक्षात? हे चालतं सिटी लेवलला. सो व्हर्टिकल पॉवर शेअरिंग मध्ये काय असतं? सगळ्यात जास्त पॉवर कोणाकडे असते? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे कोण आहे? आपल्या भारतात सेंट्रल गव्हर्नमेंटला कोण आहे? बीजेपी सरकार. सगळ्यात जास्त पॉवर कुठे एक्झिक्यूट केली जाते? सेंट्रल गव्हर्नमेंटला. आणि मग वेगवेगळे स्टेट्स येतात. मग त्या स्टेट्समध्ये कोणत्या सरकारची पॉवर आहे किंवा कोणत्या समाजाची पॉवर आहे थोडक्यात, आणि मग ही पॉवर काय केली जाते? त्या स्टेट्समध्ये सेंट्रल करून डिस्ट्रीब्यूट केले जाते. आणि त्या स्टेटनुसार मग ग्रामपंचायत असतील किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असतील, म्युन्सिपाल्टीज असतील, त्यांना ती पॉवर शेअर केली जाते. त्याला म्हणतात व्हर्टिकल डिव्होल्युशन ऑफ द पॉवर. व्हर्टिकल डिव्होल्युशन ऑफ द पॉवर. आणि हे असतं हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन ऑफ द पॉवर विदिन द व्हेरियस पिलर्स ऑफ द गव्हर्नमेंट. आलं लक्षात? दिस इज द वे की पॉवर शेअर केली जाते. आता अजून एक गव्हर्नमेंटचा प्रकार असतो, तो असतो कम्युनिटी गव्हर्नमेंट. काय असतं? कम्युनिटी गव्हर्नमेंट. आता आपण जेव्हा बेल्जियमचं एक्झाम्पल बघितलं की बेल्जियम मध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक होते. ठीक आहे, कोण कोण होते तिथे? डच स्पीकिंग, फ्रेंच स्पीकिंग पीपल आणि जर्मन स्पीकिंग. आता जर्मन जे होते ते 1% होते,
फ्रेंच ऑलमोस्ट 40% होते आणि हे 59%. आलं लक्षात. पण जेव्हा सरकार स्थापन केलं, ठीक आहे, आणि मग याच्या विपरीत एक गोष्ट होती की फ्रेंच स्पीकिंग लोकांचं जास्त प्रमाण कुठे होतं? ब्रुसेल्स, की जी काय होते डेव्हलप्ड कॅपिटल सिटी होते. त्याच्यामध्ये 80% कोण होते? फ्रेंच होते. अँड 20% रिमेनिंग कोण होते? तर ते डच होते. आलं लक्षात. म्हणजे पूर्ण बेल्जियम मध्ये फ्रेंच लोक मायनॉरिटी मध्ये होते, परंतु ब्रुसेल्स मध्ये ते मेजॉरिटी नव्हते. आलं लक्षात. मग याचं एक सोल्युशन त्यांनी काय काढलं की कम्युनिटी गव्हर्नमेंट. म्हणजे काय? प्रत्येक कम्युनिटीचं, म्हणजे फ्रेंच स्पीकिंग असतील, जर्मन असतील किंवा डच असतील, त्यांचे एक कम्युनिटीचं एक स्वतंत्र सरकार असेल की ते फक्त काय स्वतःच्या कम्युनिटीच्या काय काय हालचाली असतील, कम्युनिटीच्या काय काय हालचाली असतील त्यांच्यावर त्यांचं लक्ष असणार आहे, जेणेकरून वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये शांतता, प्रॉस्पेरिटी प्रिवेल करेल आणि अल्टिमेटली पूर्ण देशामध्ये पण काय असेल? एक पीस काइंड ऑफ सिच्युएशन प्रिवेल करेल. आणि आज जर आपण बेल्जियम बघितला तर बेल्जियम काय एक डेव्हलप्ड कंट्री आहे, डेव्हलप्ड कंट्री आहे. आणि जर श्रीलंकेचं बघितलं तर सिंहला सिव्हिल वॉर, आणि आतापर्यंत जर तुम्ही नाव ऐकलं असेल की तमिळ इलमचा जो नेता होता प्रभाकरन, ठीक आहे, सो त्याने खूप वर्ष सिव्हिल वॉर ह्या गोष्टी तो लढला श्रीलंकेमध्ये, अशांतता आहे. आणि तिथे सिव्हिल अनरेस्ट अजून पण चालू आहे, इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम आहेत, अनएम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम आहेत, खूप साऱ्या समस्या अजून पण श्रीलंकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आलं लक्षात. दिस आर द थिंग्स. पुढची गोष्ट आहे की पॉवर शेअरिंग का, वाय पॉवर शेअरिंग इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, पॉवर शेअरिंग का इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग पहिला पॉइंट काय येणार आहे? पहिला काय पॉइंट येणार आहे? पीस अँड प्रॉस्पेरिटी. पीस अँड प्रॉस्पेरिटी इन दी सोसायटी. ठीक आहे, इन दी सोसायटी. का? तर इक्वल रिप्रेझेंटेशन भेटतं सगळ्या समाजांना, इक्वल रिप्रेझेंटेशन. आलं लक्षात. इक्वल रिप्रेझेंटेशन. सो पीस, प्रॉस्पेरिटी असेल, इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिकल ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. तर ज्या देशामध्ये समजा शांतता आहे, ठीक आहे, शांतता प्रस्थापित आहे, लोक सगळ्यांचं वेल बिईंग विचार करताय, तर डेफिनेटली तिथे इकॉनॉमिक ग्रोथला काय चान्स आहे. लेस सिव्हिल वॉर अँड अनरेस्ट. लेस सिव्हिल वॉर अँड अनरेस्ट. आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये काय असते? पीस आणि प्रॉस्पेरिटी असते. सो दीज आर द मेजर वेज की का पॉवर शेअर केली जाते. आलं लक्षात. आणि हे 4-5च मुद्दे आहेत जे आपण शेअर केले, त्याच्यावरच क्वेश्चन येणार आहे, त्याच्या पलीकडे एक्झामला क्वेश्चन येणार नाही. पहिलं काय? बेल्जियमचं एक्झाम्पल. बेल्जियमने काय अकोमोडेटिव्ह पॉलिसी स्वीकारली, जेणेकरून वेगवेगळ्या सगळ्या धर्मांना त्यांनी काय केलं? प्रतिनिधित्व दिलं सरकारमध्ये. आणि त्यांनी परत अजून एक कन्सेप्ट आणली, कम्युनिटी गव्हर्नमेंट. आलं लक्षात. बेल्जियमचं एक्झाम्पल. केवढी साईज आहे? 1 करोडच्या आसपास पॉप्युलेशन आहे. आपलं जे स्टेट आहे हरियाणा, तेवढं तो पूर्ण काय देश. आलं लक्षात. दुसरा कंट्री आहे श्रीलंका. श्रीलंकेचे पॉप्युलेशन 2 करोडच्या आसपास आहे. म्हणजे तमिळनाडू जे आपलं स्टेट आहे तेवढी त्यांची पॉप्युलेशन आहे. तिथे वेगवेगळे राहत होते वेगवेगळ्या समाजाचे लोक, सिंहला आणि तमिळ. त्यांनी मेजॉरिटेरियन रूलनुसार ते गेले, आणि म्हणजेच काय की ज्या धर्माचे पॉप्युलेशन जास्त आहे त्यांना जास्त हक्क. सिंहला स्पीकिंग पॉप्युलेशन मोर दॅन 72% त्यांचं अस्तित्व असल्यामुळे सरकार पण त्यांनी स्थापन केलं, बरोबर आहे. आणि 1956ला जो कायदा आणला त्याच्यानुसार सिंहला भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला. वेगवेगळ्या शाळांमध्ये सिंहला भाषा कंपल्सरी केली आणि तमिळ भाषेला डावलण्यात आलं, जेणेकरून तमिळ भाषेच्या लोकांवर काय होणार आहे? अन्याय होणार आहे. आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्याचे फ्रुट्स काय होते? सिव्हिल वॉर झालं श्रीलंकेमध्ये, अनरेस्ट झाला, इकॉनॉमिकल ग्रोथ हॅम्पर झाली, खूप सारे लोक तिथे काय केले? मारले गेले. आलं लक्षात. त्या गोष्टी. मग पॉवर शेअरिंग बघितलं आपण, एक हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन ऑफ द पॉवर आणि एक व्हर्टिकल डिव्होल्यूशन पॉवर. हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन मध्ये काय? गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये पॉवर काय केली जाते? शेअर केली जाते. मग एक असतं लेजिस्लेचर की जे कायदे वगैरे बनवतं, दुसरं असतं एक्झिक्युटिव्ह जे लेजिस्लेचरने बनवलेले कायदे काय करतं? इम्प्लिमेंट करतं. आणि तिसरं गव्हर्नमेंट आहे, तिसरं पिलर आहे ज्युडिशियरी की जे एक्झिक्युटिव्हने
लेजिस्लेचर योग्य प्रमाणात कायद्याच्या चौकटीत राहून विदिन द फ्रेमवर्क ऑफ द लॉ काम करताय की नाही ते बघायचं काम काय ज्युडिशरी. जर काही इलिगल ऍक्शन किंवा इलिगल लॉ वगैरे ज्युडिशरी लेजिस्लेचरने बनवले असेल तर तो बरखास्त करण्याचं काम कोणाचं असतं, ज्युडिशरीचं असतं. डन. हे झालं ज्युडिशरी बद्दल किंवा हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग. दुसरं असतं व्हर्टिकल पॉवर शेअरिंग. व्हर्टिकल पॉवर शेअरिंग मध्ये काय असतं की सेंट्रल गव्हर्नमेंट एक टॉपला एक गव्हर्नमेंट असतं, इंटरमिजिएट लेवलला एक स्टेट गव्हर्नमेंट असतं आणि खालच्या लेवलला एक ग्रासरूट गव्हर्नमेंट म्हणतो त्याला किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपण त्याला म्हणतो, की जे आपल्या इंडियात काय म्युन्सिपालिटीज किंवा ग्रामपंचायत. इंटरमिजिएट लेवलला स्टेट गव्हर्नमेंट जसं की आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात पण बीजेपी सरकार आहे आणि टॉपला असतो सेंट्रल गव्हर्नमेंट जिथे पण बीजेपीचं सरकार आहे. आलं लक्षात. व्हर्टिकल पॉवर शेअरिंग का महत्वाची आहे. पॉवर शेअरिंग याच्यासाठी आहे की इकॉनॉमिकल ग्रोथ असते, पीस प्रॉस्पेरिटी राहते लोकांमध्ये आणि सिव्हिल अनरेस्ट टाळता येतो जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वर जो परत रिबिल्डिंगसाठी येणारा खर्च आहे तो कमी करून तो डेव्हलपमेंटला वापरता येतो, म्हणजे तो एक देश डेव्हलप्ड होण्याच्या मार्गावर असतो. आलं लक्षात. दिस वॉज द होल स्टोरी ऑफ द बेल्जियम आणि श्रीलंका. आलं लक्षात. बेल्जियम मध्ये किती पर्सेंट लोक डच आहेत, किती पर्सेंट लोक व्हॅल्युनियन रिजन कोणता आहे, फ्लेमिश रिजन कोणता आहे, फ्लेमिश रिजन मध्ये कोणते लोक राहतात, ब्रुसेल्स मध्ये कोणत्या लोकांचे मेजॉरिटी, या सगळ्या गोष्टी हे सगळे जे वीक कीवर्ड सांगितले की मेजॉरिटेरियन गव्हर्नमेंट, अकोमोडेटिव्ह पॉलिसीज, ठीक आहे, कम्युनिटी गव्हर्नमेंट, सिव्हिल वॉर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आता ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या फक्त ब्रेन मध्ये फिक्स ठेवा. एक्झाम मध्ये तुम्हाला वर्ड टू वर्ड पार्ट नाही करायचं. सिव्हिल वॉर आला तुमच्या शब्दात लिहा, एक्झॅक्ट कंटेंट जो दिलाय डेटा दिलाय तो लिहा, त्याला मार्क्स पडतात. तुम्ही वर्ड टू वर्ड पोपटासारखं जर सगळं रटून गेलात तर एक्झामिनरला पण कळतं की याने पाठांतर केलंय. पाठांतर कराच पण तुमच्या कन्सेप्टने लिहा, जेणेकरून तुम्ही जे कीवर्ड लिहिणार त्याच्या खाली अंडरलाईन जर केलात तर मॅक्झिमम मार्क्स पडण्याची शक्यता असते. आलं लक्षात. सो दिस वॉज द होल स्टोरी की कशामुळे सिव्हिल वॉर झालं श्रीलंकेमध्ये आणि अकोमोडेटिव्ह पॉलिसीचा बेल्जियमला कसा फायदा झाला, जेणेकरून जे युरोपमध्ये जे येणारं बेल्जियम आहे ते आज काय डेव्हलप्ड आहे. आलं लक्षात. सो एज्युकेशनचा काय फायदा होतो त्या गोष्टी आलं लक्षात. नाव लेट्स सी. आता बघा पहिलेपासून डेमोक्रेटिक पॉलिटिक्स आपलं बुकचं नाव आहे 10वीचं, चॅप्टर 1 आहे काय पॉवर शेअरिंग. बेल्जियम आणि श्रीलंकेचं एक्झाम्पल दिलंय स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी मध्ये. मग डेमोक्रेसी कसं, आता कम्युनिटीज अँड रिजन्स ऑफ द बेल्जियम दिलेला आहे. आता बेल्जियम आणि इकडे काय श्रीलंका. आता हा जो सगळा रेड एरिया आहे हा सगळा पूर्ण हा श्रीलंकेचा एरिया, तिथे कोण आहेत, सिंहला मेजॉरिटीने आहेत, सिंहला मेजॉरिटी. मग ते किती पर्सेंट लोक आहेत तिथे, हे जे लोक आहेत ते 72%. आलं लक्षात. 72%. आणि हे जे आहेत हे लोक, ठीक आहे, हे कोण आहेत, श्रीलंकन तमिळ. आणि हा जो भाग आहे पूर्ण तिथे कोण आहेत, इंडियन तमिळ. आलं लक्षात. आणि मग छोट्या छोट्या चंक्स मध्ये आहेत कोण आहेत, श्रीलंकन म्युर्स. मुर्स म्हणजे कोण, श्रीलंकन ख्रिश्चन असतील किंवा वेगळा छोटासा ट्रायबल समाज असेल तर तो इथे एकवटलेला आहे. आलं लक्षात. दिस इज अबाउट द श्रीलंका. एथनिक ग्रुप्स दॅट फॉर्म द मेजॉरिटी इन ईच श्रीलंकन डिस्ट्रिक्ट. म्हणजे श्रीलंकेच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये एथनिक म्हणजे काय की पूर्वापार चालत आलेला समाज, म्हणजे एथनिक वंशावर आधारित जो समाज आहे तो श्रीलंकेतला. आता बेल्जियम मध्ये बघा, आता बेल्जियमचा जो हा भाग आहे, ठीक आहे, तो ब्रुसेल्स आहे, त्यांची कॅपिटल आहे ब्रुसेल्स, ठीक आहे, कॅपिटल सिटी आहे. आलं लक्षात. नंतर हा जो रिजन आहे, ठीक आहे, वॅलोन रिजन, तिथे कोणते लोक आहेत, फ्रेंच स्पीकिंग लोक आहेत. आणि हा जो फ्लेमिश रिजन आहे, फ्लेमिश, तिथे कोण लोक जास्त आहेत, डच स्पीकिंग लोक जास्त आहेत. किती, डच स्पीकिंग. आणि हा छोटासा भाग आहे बघा इकडे, हा एवढासा भाग आहे, तर तो जर्मन स्पीकिंग लोक आहेत. ते जर्मन, ते किती आहेत, ऑलमोस्ट 1% ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द बेल्जियम. आलं लक्षात. आता हे जे फ्रेंच स्पीकिंग आहेत ते किती आहे, 40% ऑफ द टोटल पॉप्युलेशन. आणि हे किती आहेत, 59%. किती आहेत, 59% ऑफ द टोटल पॉप्युलेशन. डन. परंतु प्रॉब्लेम काय, या ब्रुसेल्स मध्ये 80% कोण आहेत, फ्रेंच स्पीकिंग आहेत आणि 20% कोण आहेत, डच स्पीकिंग आहेत. 20% डच स्पीकिंग आहेत. आलं लक्षात. इथे कोण, इथला प्रॉब्लेम बेल्जियमचा वेगळा आहे, ठीक आहे, श्रीलंकेतला प्रॉब्लेम वेगळा आहे. डन.
सो दीज आर द थिंग्स. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की बेल्जियमला कोणकोणत्या देशांच्या बॉर्डर लागलेल्या आहेत, कोणकोणत्या देशांच्या बॉर्डर लागल्या ते कमेंट मध्ये टाका, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे की त्या देशांची नावं सांगा, किंवा किती देश आहेत आणि त्या देशांची नावं आपल्याला तुम्ही कमेंट मध्ये टाका. ठीक आहे, मला माहिती आहे आन्सर काय काय, पण ज्या देशांची नावं तुम्हाला टाकायची, किती देश आहेत आणि त्या तिन्ही त्या देशांची नावं तुम्हाला इथे टाकायची कमेंट मध्ये. ठीक आहे, कमेंट करा तुम्ही. आलं लक्षात? बेल्जियमचा प्रॉब्लेम काय आणि हा श्रीलंकेचा प्रॉब्लेम. नंबर लक्षात ठेवा, कुठे काय काय ह्याच नंबरवर क्वेश्चन येणार आहे, हेच तुम्हाला एक्झाम मध्ये टाकायचं, बाकीचं काही नाही, बाकीचं तुम्हाला ऑटोमॅटिक आठवणार आहे. गेटिंग? सो या गोष्टीकडे फक्त लक्ष ठेवा. सी, आता इंट्रोडक्शन टूरिंग टू डेमोक्रेसी काय असतं बघा. वी रेझ्युम द टूर ऑफ डेमोक्रेसी. मागच्या वर्षी जे तुम्ही बघितलं होतं की मागच्या वर्षी 9th सिलेबस मध्ये डेमोक्रेसी रिलेटेड तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याच्यापासून पॉवर डज नॉट रेस्ट विथ द एनी वन ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे ऑर्गन्स आहेत, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे ऑर्गन कोणते बघितलं, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी, तिघांकडे पॉवर डिस्ट्रीब्यूट केलेले, एका कोणत्याही ऑर्गनकडे पॉवर जमा केलेले नाही, किंवा डोंट रेस्ट विथ द पॉवर. ठीक आहे. इंटेलिजंट शेअरिंग अमंग द लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी इज वायटल. तिघांमध्ये इंटेलिजंट म्हणजे काय, योग्य प्रकारे, ठीक आहे, हुशारपणे, व्यवस्थितपणे ती पॉवर शेअर केलेलीच देशाच्या शांततेसाठी आणि प्रॉस्पेरिटीसाठी कामात येणारे. पॉवर शेअरिंग हेल्प्स हँडल कॉम्प्लेक्स सोशल डिमांड्स. कॉम्प्लेक्स सोशल डिमांड काय असेल मग, वेगवेगळे रिसोर्सेसची डिमांड असेल, किंवा लँग्वेजेसची डिमांड असेल, किंवा त्या पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा समाजाच्या वेगवेगळ्या आर्थिक मागण्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी या गोष्टींचा काय होत असतो, फायदा होत असतो. डन. कीवर्ड्स बघा. एथनिक म्हणजे काय, अ सोशल डिव्हिजन बेस्ड ऑन शेअर्ड कल्चर. पीपल बिलीव्ह इन कॉमन डिसेंट ड्यू टू फिजिकल ऑल कल्चरल सिमिलॅरिटीज. म्हणजे काय, एक सोशल, एक सामाजिक विभाग असतो किंवा सोशल डिव्हिजन असते, कशावर आधारित असते, कल्चरवर आधारित असते. जिथले लोकांचा विश्वास काय असतो, कॉमन डिसेंट. कॉमन डिसेंट म्हणजे काय, कॉमन अँसेस्टर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 2 भाऊ आहेत, ठीक आहे, त्या 2 भावांना अजून मुलं होतील. आता 2 सख्खे भाऊ आहेत, नंतर त्यांची मुलं एकमेकांचे चुलत भाऊ होतील, अजून त्यांना जेव्हा मुलं होतील ते चुलत भाऊ होतील. परंतु त्यांचा कॉमन डिसेंट काय असेल, या 2 सख्या भावांचे जे वडील असतील, त्यांचे जे पॅरेंट्स असतील, ते त्यांचा कॉमन डिसेंट असेल. म्हणजे कॉमन एका माणसापासून वेगवेगळे किती वंशावळ निर्माण झाले, त्याला म्हणतात एथनिक. मग एथनिक म्हणजे काय असतात, ट्रायबल पॉप्युलेशन असेल, ठीक आहे, की त्यांचा एक धर्म आहे, एक कल्चर आहे, त्याच्यावरती काय आहेत, डिस्ट्रीब्यूट केले, फिजिकल अँड कल्चरल सिमिलॅरिटी असतील. मग आपल्या इंडियातले जे ट्रायबल पीपल आहे ते त्याचं काय एक्झाम्पल आहे. डन. दुसरं सिव्हिल वॉर. व्हायलेंट कॉन्फ्लिक्ट बिटवीन ऑपोजिंग ग्रुप्स विदिन द कंट्री बिकम सो इंटेन्स अपियर्स लाईक अ वॉर. म्हणजे ड्यू टू, आता श्रीलंकेचं एक्झाम्पल आपण घेतलंय की 2 ग्रुप्स मध्ये जर पॉवर व्यवस्थित शेअर नाही झाली, एका समाजाचं किंवा एका रिलीजनचं दुसऱ्या रिलीजनवर डॉमिनेशन जर असेल, तर त्या डॉमिनेशनमुळे काय होतं की जो मायनॉरिटीमध्ये जो सेक्शन आहे तो त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी काय करतो, त्या मेजॉरिटी समाजासोबत काय करतो, लढा देतो, फाईट करतो. त्याला म्हणतात सिव्हिल वॉर, की जे देशाच्या अंतर्गत होत आहे, विदिन द बाउंड्रीज ऑफ द कंट्री, आणि ते वॉर लाईक सिच्युएशन असल्यामुळे त्याला सिव्हिल वॉर म्हटलं जातं. डन. नंतर आहे मेजॉरिटरियनिझम. म्हणजे काय, की मेजॉरिटरियन म्हणजे काय, अ बिलीफ दॅट मेजॉरिटी कम्युनिटी शुड एबल टू रूल कंट्री विच एव्हर वे इट वॉन्ट्स डिसरिगार्डिंग द मायनॉरिटीज. म्हणजे काय, मेजॉरिटरियनिझम म्हणजे काय, एखाद्या देशात मायनॉरिटी मध्ये जो समाज आहे त्याच्या मागण्यांकडे लक्ष न देता आपल्याला पाहिजे त्या वेने गव्हर्नमेंट चालवणे, म्हणजेच काय मेजॉरिटरियन. म्हणजे जो रिलीजन किंवा जो एथनिक ग्रुप मेजॉरिटी मध्ये आहे एखादा ग्रुप, तर ते मेजॉरिटी मध्ये असल्यामुळे मायनॉरिटी मधल्या लोकांचे विचार लक्षात न घेता मनमानी पद्धतीने स्वतःच्या मर्जीने पाहिजे तसं काय करणे, रूल करणे, त्याला म्हणतात मेजॉरिटरियनिझम. आलं लक्षात? सो दीज आर द थिंग्स. एथनिक असेल, सिव्हिल वॉर असेल किंवा मेजॉरिटरियनिझम असेल, या कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्हाला सरळ सांगतील डिफाईन द मेजॉरिटरियनिझम किंवा डिफाईन द सिव्हिल वॉर किंवा एथनिक ग्रुप्स. ठीक आहे, एकेका शब्दात एवढे जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. आलं लक्षात?
बघा बेल्जियमचं एक्झाम्पल दिले आपण. कोण बघितलं? एक फ्लेमिश रिजन बघितला आणि एक व्हॅलोन रिजन बघितला. व्हॅलोन रिजन मध्ये फ्रेंच स्पीकिंग लोक राहतात आणि फ्लेमिश रिजन मध्ये डच स्पीकिंग लोक राहतात. आलं लक्षात? आणि 1% जो भाग आहे इकडचा, इथे कोण असतात? जर्मन पॉप्युलेशन. इथे कोण असतात? जर्मन पॉप्युलेशन. डन. सी बेल्जियम इज अ स्मॉल युरोपियन कंट्री आहे. स्मॉल युरोपियन कंट्री आहे. स्मॉलर एरिया इंडियन स्टेट हरियाणा. आपला हरियाणा जे स्टेट आहे त्याच्यापेक्षा पण छोटासा एरिया आहे त्याचा बेल्जियमचा. मग विचार करा आपला भारत देश किती भव्य दिव्य आहे. ठीक आहे. किंवा जे भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि आपण तरी पण गुण्यागोविंदाने राहतोय. आपण तरी पण हॅप्पी राहतोय. आणि हे एवढे एवढे छोटे छोटे देश आहेत आणि आपण म्हणतो की आपला देश डेव्हलप झाला पाहिजे, अशांतता आहे. अरे एवढा मोठा देश आहे, म्हणजे छोटासा हरियाणा स्टेट त्या बेल्जियम पेक्षा मोठं आहे. तर जस्ट इमॅजिन आपलं महाराष्ट्रात तर ते 2-3 बेल्जियम बसून जातील. आलं लक्षात? आपल्या एकट्या महाराष्ट्रात जवळपास 10 श्रीलंका बसून जातील. आलं लक्षात? म्हणजे एवढे एवढे छोटे छोटे देश आहेत आणि आपण आपल्या देशासोबत या देशांना कम्पेअर करतो की जे कंपॅरिझन पण नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 श्रीलंका येतील, म्हणजे इंडियात बघा किती श्रीलंका स्थापन होतील. गेटिंग? बॉर्डर कंट्रीज बघा. आता मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारलं होतं की बेल्जियमला कोणकोणत्या बॉर्डर लागतात. फ्रान्स, नेदरलँड्स, जर्मनी आणि लक्झेंबर्ग. किती आहेत? 4 मेजर. ठीक आहे. फ्रेंच स्पीकिंग, डच स्पीकिंग वाले हे जे नेदरलँडला बॉर्डर आहेत ते डच स्पीकिंग आहेत. फ्रान्सच्या बॉर्डरला जिथे फ्रेंच स्पीकिंग आहेत आणि जर्मन स्पीकिंग जर्मनीच्या बॉर्डरला. आणि लक्झेंबर्ग छोटासा एक देश आहे, ठीक आहे, जर्मनीच्या बाजूला तो. तर हे सगळे 4 देश. किती? 4 लक्षात ठेवा. पॉप्युलेशन किती आहे? लिटिल ओव्हर 1 crore, हाफ ऑफ द हरियाणाज पॉप्युलेशन. हरियाणाच्या पॉप्युलेशन पेक्षा पण अर्धी, 1 crore पॉप्युलेशन कोणाचे? बेल्जियमचे. आलं लक्षात? सो बेल्जियम. आणि मग बेल्जियम मधले हा जो भाग आहे ब्रुसेल्स, तो काय? बेल्जियमची कॅपिटल आहे. मग तिथलं आपण परत एकदा बघितलं की तिथे 80% लोक फ्रेंच स्पीकिंग आहेत आणि 20% कोणकोणते आहेत? डच स्पीकिंग. परंतु पूर्ण बेल्जियम मध्ये काय आहेत? बेल्जियम मध्ये 59% कोणते आहेत? डच स्पीकिंग लोक आहेत. 40% फ्रेंच आणि 1% जर्मन. आलं लक्षात? काय कॉन्ट्रास्ट आहे? तर पूर्ण देशामध्ये डच स्पीकिंग लोक मेजॉरिटी मध्ये आहेत, परंतु त्यांच्या ब्रुसेल्स या कॅपिटलमध्ये फ्रेंच स्पीकिंग लोकांची मेजॉरिटी आहे. आलं लक्षात? मग वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी काय केलं? एकमेकांना पॉवर शेअर करून घेतली, जेणेकरून तिथे काय राहील? शांतता प्रस्थापित राहील. शांतता प्रस्थापित राहील. बघा बेल्जियम मध्ये फ्लेमिश रिजन जिथे डच आहेत 59% आहेत. व्हॅलोनिया रिजन जो आहे तिथं फ्रेंच 40%, जर्मन स्पीकर्स. डन. सो हा पूर्ण काय रिजन आहे? फ्लेमिश इथे डच स्पीकिंग लोक राहतात. व्हॅलोनियन जिथे फ्रेंच स्पीकिंग आहेत आणि हा जो भाग आहे हा काय? जर्मन लोक राहतात. कळालं? सो हे असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग ब्रुसेलचा युनिक प्रॉब्लेम काय सांगितला मी? डेमोग्राफिक. 80% लोक फ्रेंच स्पीकिंग आहेत आणि इकडे 20% डच जे काय आहेत? मेजॉरिटी इन द कंट्री आहेत, परंतु मायनॉरिटी इन द कॅपिटल आहेत. दिस लेड टू द अक्यूट टेन्शन्स ड्युरिंग द 1950 to 1960. 1950 ते 1960च्या दशकात मध्ये तिथे काय झालं? खूप जास्त टेन्शन्स तिथे बघायला मिळाले की आणि हे जे बाकीचं डिस्ट्रीब्युशन ते वेगवेगळ्या धर्माचे लोक ते कमी प्रमाणात राहतात. आलं लक्षात? कॅपिटलचा बेल्जियमचा प्रॉब्लेम काय आहे आणि श्रीलंकेचा मेजर प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे. नाव सी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फ्रिक्शन्स काय काय झालं. मग जे फ्रेंच कम्युनिटी आहे की जे 40% पॉप्युलेशन होल्ड करते बेल्जियम मधले, जी मायनॉरिटी मध्ये ते रिलेटिव्हली रिच आणि पॉवरफुल आहेत. रिच आणि पॉवरफुल आहेत आणि ते त्यांची मेजॉरिटी कुठे? ब्रुसेल्स. त्यांची मेजॉरिटी कुठे? ब्रुसेल्स. आलं लक्षात? ब्रुसेल्स काय? कॅपिटल सिटी. डच कम्युनिटी रिसेंटेड ॲज दे रिसीव्ह द बेनिफिट्स ऑफ द डेव्हलपमेंट लॅटर. म्हणजे डच लोक का नाराज होते की जर कोणताही डेव्हलपमेंट झाले देशामध्ये, काही पॉझिटिव्ह सायन्स आले तर त्याचे फ्रुट्स आधी फ्रेंच कम्युनिटीला भेटायचे आणि देन डच लोकांना भेटायचे, जरी त्यांची मेजॉरिटी असली तरी. कारण की फ्रेंच लोक काय होते? रिच होते आणि पॉवरफुल होते. रिच होते, पॉवरफुल. आपल्या पण समाजात घ्या ना की जे लोक जास्त रिच असतात त्यांच्याकडे पैसा असतो, मग ते मायनॉरिटीमध्ये असले तरी त्यांच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात, लोक त्यांच्याकडे जमवण्याची ताकद असते. म्हणून रिच लोकांकडे जनरली पॉवर रेस्ट करते, म्हणजे पॉवर त्यांच्याकडे असते. आपण जनरली समाजात बघतो. सेम बेल्जियम मध्ये झालेलं आहे. देन फ्रिक्शन एंटर्ड ऑन द एज्युकेशन अँड इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज. आणि मग सेम झालं की फ्रेंच स्पीकिंग जे लोक होते ते हायर एज्युकेशन घेऊ शकले, चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले, इकॉनॉमिक पॉवर त्यांनी डेव्हलप केली. बरोबर आहे? म्हणजेच काय झाले? रिच झाले.
त्या कंपनीला डच लोक जास्त मेजॉरिटीमध्ये असून सुद्धा त्यांना त्या क्वालिटीचं एज्युकेशन भेटत नव्हतं जे फ्रेंच लोक घेत होते. ठीक आहे. पोटेन्शियल फॉर द मेसी पार्टिशन लूम्ड ओव्हर द कंट्री. आणि मग असं व्हायला लागलं की जो फ्लेमिश रिजन आहे की जिथे डच लोक मेजॉरिटीमध्ये आहेत आणि दुसरा वॅलोनिया रिजन आहे जिथे फ्रेंच लोक राहतात, असे दोन रिजन मध्ये अशी वेळ आली की कधीतरी तिथे पार्टिशन होऊ शकतं. म्हणजे पूर्ण बेल्जियम देश दोन भागांमध्ये तोडला जाऊ शकतं. पार्टिशन कशी, जशी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, पार्टिशन झालं की मेजॉरिटी मुस्लिम समाज पाकिस्तानात जो वेस्ट साईडला राहत होता तो पाकिस्तानात गेला आणि जो हिंदू समाज ईस्ट साईडला होता तो आपल्या भारतात राहिला. जसे पार्टिशन म्हणजे दोन देशात वेगवेगळे विभागणी झाले, तशीच सिच्युएशन कुठे झालेली, बेल्जियम मध्ये क्रिएट झालेली. आलं लक्षात? सो दीज आर द थिंग्स. आणि नाव श्रीलंकेचं एक्झाम्पल बघा आता. फ्यू किलोमीटर्स ऑफ द सदर्न कोस्ट ऑफ द तमिळनाडू. आपल्या तमिळनाडूपेक्षा थोडं लांब आहे. पार्टिशन 2 करोड, सेम ॲज हरियाणा. आता विचार करा, हरियाणाची जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढीच पॉप्युलेशन श्रीलंकेची आहे. म्हणजे आपल्या एका स्टेट एवढा तो आहे. लाईक अदर साऊथ एशियन नेशन इट हॅज व्हेरी डायव्हर्स पॉप्युलेशन. डायव्हर्स म्हणजे काय की वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक तिथे एकत्र राहतात, जसं आपलं साऊथ एशियन कॉन्टिनेंट मध्ये ते कॉमन आहे. बघा आता हा जो रिजन आहे जाफना पेनिन्सुला, इथे क्लेम्ड बाय तमिळ टायगर्स बट नॉट कंट्रोल्ड बाय देम. तमिळ टायगर्स म्हणजे कोणते की तमिळ इलम. तमिळ इलम, मग इलमचाच अर्थ काय होतो, स्टेट. इलमचा अर्थ काय होतो, स्टेट. आलं लक्षात? सो आणि हा जो बाकीचा भाग आहे कोलंबो वगैरे इथे जे आहेत तिथे कोणते लोक राहतात, सिंहाला स्पीकिंग लोक राहतात. आणि हा ही जे पालचे स्ट्रेट आहे ती इंडिया आणि श्रीलंका यांना जो जोडण्याचं काम करतो, ब्रिजचं काम करते, ती कोणते, पाल्क स्ट्रेट. पाल्कची समुद्रधुनी आपण त्याला मराठीत म्हणत असतो. बघा श्रीलंका मेजर सोशल ग्रुप्स. श्रीलंकामध्ये काय, सिंहाला स्पीकर 74% आहेत आणि देन तमिळ 18%. म्हणजे तमिळ लोक काय आहेत, मायनॉरिटीमध्ये. तमिळ लोक काय आहेत, मायनॉरिटीमध्ये. डन. सो आणि रिमेनिंग जे लोक आहेत, रिमेनिंग ते ख्रिश्चन वगैरे समाजाचे आहेत. वेगवेगळे तमिळ नून्स त्याला आपण म्हणत असतो. बघा कोची, ठीक आहे, कोची असेल, मदुराई असेल, हे तमिळनाडूचा रामेश्वरम, धनकोडी भाग. आणि हे कच्छातीव जे आयलँड्स आहेत, ठीक आहे, हे कच्छातीव आयलँड्स, तर त्या आयलँड मुळे इंडिया आणि श्रीलंकामध्ये ऑलवेज टेन्शन्स आहे. कारण की इंडियाने त्यांना काय केलंय, गिफ्ट मध्ये दिलंय. परंतु आता काय होतंय, आपले जे फिशर्स असतात, मासेमार करणारे जे लोक असतात, ते तिकडे गेल्यावर श्रीलंकन गव्हर्नमेंटने त्यांना काय केलेलं, कॅप्चर केलेलं आणि जेलमध्ये ठेवलेलं. जेणेकरून मग भारत सरकारचं म्हणणं असतं की आम्ही तुम्हाला गिफ्टमध्ये दिले आयलँडवर, तुम्ही काय करू नाही शकत, आमच्या लोकांना शिक्षा नाही देऊ शकत. ठीक आहे, तो वेगळा विषय. कच्छाटीव आयलँड हे लक्षात ठेवा, भारत आणि श्रीलंकेमध्ये तो वाद चाललाय. जाफना रिजन आहे, ठीक आहे, नदर्न साइड ऑफ द श्रीलंका. आणि श्रीलंकेची कॅपिटल कोणते, कोलंबो. त्या कोलंबो मध्ये राहणारे जास्त मेजॉरिटी लोक कोणते आहेत, सिंहाला स्पीकिंग. आलं? सो हे दोन आपल्याला इंडियाला लागूनच तो कोण आहे, श्रीलंका देश. आता श्रीलंकेमधले ग्रुप बघा, 13% नेटिव्ह ऑफ द कंट्री आहेत आणि कॉन्सन्ट्रेटेड इन नॉर्थ अँड ईस्ट. आणि इंडियन तमिळ, ठीक आहे, 5%. 4 फादर्स केम फ्रॉम द इंडिया, प्लांटेशन वर्कर्स इन अ कोलोनियल पिरियड. कोलोनियल पिरियड्स मध्ये प्लांटेशन वर्कर्स म्हणजे मग जसं ऊस लागवड असेल किंवा वेगवेगळी झाडं आहेत, बरोबर आहे, जिथे फॉरेस्ट वगैरेची लागवड करायची असेल त्या कामासाठी आपले जे इंडियन तमिळ तिथे स्थायिक झाले, ते तिथे स्थायिक झाले. म्हणजे 13% जे टोटल तमिळ आहेत त्याच्यापैकी 5% कोण आहेत, इंडियन तमिळ आहेत. 5% इंडियन तमिळ आहेत आणि उरलेले रिमेनिंग नेटिव्ह तमिळ आहेत जे प्रॉपर श्रीलंकेतले आहेत. आणि मग टोटल मधून जे 7 ते 8% जे आहेत ते कोण आहेत, ख्रिश्चन्स अँड ऑदर्स. समजलं? सो हे जे डिव्हिजन आहे श्रीलंका बेल्जियम दोघांचं लक्षात ठेवा. तुम्हाला एक तर श्रीलंकेवर क्वेश्चन विचारतील, एकतर बेल्जियमवर विचारतील, किंवा व्हर्टिकल डिव्होल्युशन ऑफ द पॉवर अँड हॉरिझॉन्टल डिव्होल्युशन ऑफ द पॉवर वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता श्रीलंकेत बघा बुद्धिस्ट, हे जे बुद्धिस्ट लोक आहेत ते सिंहला भाषा बोलणार आहेत. सिंहला काय त्यांची मातृभाषा आहे, नॅशनल लँग्वेजेस किंवा स्टेट लँग्वेज. हिंदूज आणि मुस्लिम्स हे काय तमिळ बोलतात. मग हिंदूज आणि मुस्लिम काय तमिळ बोलणारे म्हणजे ते नेटिव्ह तमिळियन असू देत किंवा आपले प्लांटेशन वर्कर म्हणून गेलेले तमिळन असू देत, त्यांची भाषा तमिळच राहणार आहे.
तर ते तमिळ बोलतील. आणि हे 7% जे आहेत ते काय तमिळ आणि सिंहला दोघी भाषा, म्हणजे ज्या साईडला वारं वाहिलं त्या साईडला, म्हणजे तमिळ आले तमिळ बोलून घ्या, सिंहला मेजॉरिटी वाले ती भाषा बोला. ते आहेत ख्रिश्चन. दिस रिलिजियस डिवाइड इज ऍडेड अनदर लेअर ऑफ द एथनिक कॉन्फ्लिक्ट. आणि मग एथनिक पॉप्युलेशन जे आहे हे तमिळ जे ख्रिश्चन लोक आहेत ते बाकीचे तमिळमध्ये डायव्हर्ट होतं, ते कन्वर्ट होतं, ते बाकीचे सिंहलामध्ये कन्वर्ट होतं, ते हिंदू मुस्लिम जे मोस्ट तमिळ आहेत ते तिकडे काय होतं ते चेंज होत होते. आलं लक्षात. सो त्या प्रकारे ते काय होतं ते त्या त्या अँगलने ते स्वतःला चेंज करत होते. आता मेजॉरिटेरियनिझम इन श्रीलंका. आता मेजॉरिटेरियन आपण बघितलंय की एखाद्या देशात पर्टिक्युलर रिलिजन काय असेल त्याचे जास्त नंबर मध्ये लोक राहत असतील आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्या काय करतात रूल करतात विदाउट कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ द मायनॉरिटी पीपल. मायनॉरिटी पीपलला लक्षात न घेता ते काय करतात रूल करतात. बघा 1948 ला काय झालं, इयर ऑफ द इंडिपेंडन्स म्हणजे काय स्वातंत्र्य भेटलं श्रीलंकेला. श्रीलंका कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला एमसीक्यू येऊ शकतो. 1948. इन विच इयर श्रीलंका गॉट इंडिपेंडन्स. 1948. 1948 पार्ट असू दे, काही ज्या गोष्टी ते तुमच्या डोक्यात फिक्स झाल्या पाहिजे. मेजॉरिटी रूल असेल, अकोमोडेटिव्ह पॉलिसीज असेल, ठीक आहे, किती % लोक सिंहलाज होते, किती % लोक डच होते, म्हणजे हे तुमच्या डोक्यात छापलं गेलं पाहिजे. ह्या लेक्चरचा उद्देशच तो आहे. कितीतरी वेळेस मी काय करतोय परत परत रिवाइज करतो जेणेकरून तुम्ही लेक्चर बघत असताना तुमच्या डोक्यात ते फिट झालं पाहिजे. डन. आफ्टर इंडिपेंडन्स सिंहला लीडर्स सॉट टू सिक्युअर डॉमिनन्स विथ द वर्च ऑफ देअर मेजॉरिटी. मग सिंहला लीडर्स जे आहेत इंडिपेंडन्स नंतर त्यांची पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सरकारवर त्यांनी काय केलं विथ द वर्च ऑफ द मेजॉरिटी त्यांनी काय केला ताबा घ्यायचा प्रयत्न केला. बघा आता डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट अडॉप्टेड मेजॉरिटेरियन मेजर्स एस्टॅब्लिश सिंहला सुप्रेमसी. म्हणजेच काय केलं सिंहला लोकांना किंवा सिंहला भाषा बोलणाऱ्या लोकांना त्यांनी काय केलं जास्त प्रमोट करायला सुरुवात केलं आणि त्या पॉलिसी त्यांनी मेजॉरिटेरियन म्हणजे जास्त प्रमाणात जे लोक असतील त्यांना प्लीज करायच्या पॉलिसी त्यांनी स्वीकारल्या. बघा आता सिंहला ओनली द ऍक्ट ऑफ 1956 आपण जे बोललो श्रीलंकेतलं की 1956 मध्ये त्यांनी एक ऍक्ट आणला. ठीक आहे. सिंहला वॉज रिकग्नाइज ॲज द ओनली ऑफिशियल लँग्वेज डिसरिगार्डिंग तमिळ. म्हणजे तमिळ भाषेला ग्राह्य न धरता तमिळ भाषेला कन्सिडर न करता सिंहला भाषेला त्यांनी ओनली ऑफिशियल लँग्वेज ऑफ द श्रीलंका म्हणजे श्रीलंकामध्ये एकच ऑफिशियल लँग्वेज असेल आणि ती कोणती असेल सिंहला भाषा. ठीक आहे. कायदा कधीचा झाला 1956 च्या ऍक्ट नुसार काय काय चेंजेस करण्यात आले श्रीलंकेमध्ये विचारला जाईल क्वेश्चन. विच चेंजेस हॅज हॅपन्ड आफ्टर द 1956 रूल. 1956 च्या कायद्यानंतर काय काय चेंजेस झाले श्रीलंकेमध्ये. देन वन ऑफ द मेजर रिझन इज द ओनली ऑफिशियल लँग्वेज दॅट वॉज द सिंहला. व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. न्यू कॉन्स्टिट्यूशन नवीन एक कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं. स्टिप्युलेट दॅट द स्टेट शाल प्रोटेस्ट अँड फॉस्टर बुद्धिझम. आलं लक्षात. व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू. स्टेटने काय केलं पाहिजे बुद्धिझमला प्रमोट केलं पाहिजे आणि प्रोटेक्ट केलं पाहिजे. बुद्धिझमला प्रमोट केलं पाहिजे आणि प्रोटेक्ट केलं पाहिजे. तोच बुद्धिझम कोणता होता सिंहला जे भाषा बोलत होते त्याच भाषेचा लोकांचा धर्म होता बुद्धिझम. प्रेफरन्शियल पॉलिसीज फेवर्ड इन सिंहलाज फॉर द युनिव्हर्सिटी पोझिशन अँड गव्हर्नमेंट जॉब. आलं लक्षात. जे प्रेफरन्शियल पॉलिसीज म्हणजे समजा एखादी पोस्ट निघाली आहे समजा गव्हर्नमेंटची एखादी वॅकन्सी निघाली त्या वॅकन्सी जर सिंहला स्पीकिंग लोकांनी पण फॉर्म भरला आणि तमिळ स्पीकिंग लोकांनी पण फॉर्म भरला जरी तमिळ लोकांचं टॅलेंट जास्त असेल तमिळ लोकांना मार्क्स जास्त असेल तरी पण प्रेफरन्शियल पॉलिसीज नुसार सिंहला स्पीकिंग लोकांना काय दिलं जायचं प्राधान्य दिलं जायचं त्या लोकांना जॉबवर ठेवलं जायचं. आलं लक्षात. किती प्रमाणात डिस्क्रिमिनेशन होतं म्हणजे भेदभाव करण्याची एक काय होती हाईट त्या देशात तिथे झालेले होते. आलं लक्षात. सो पोझिशन्स गव्हर्नमेंट जॉब प्रेफरन्शियल पॉलिसीज सिंहला दिल्या. 1956 च्या कायद्यानुसार काय काय गोष्टी चेंज झाल्या तिघच्या तिघ काय आहेत व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एवढं लिहिलं तरी तुमचे 2 मार्क फिक्स होणार आहे. आलं लक्षात. आता 12.6% रिजन होता आणि जवळपास 2 म्हणजे हे तमिळ लोक जे आहेत बघा पर्सेंटेज ऑफ हिंदूज इन श्रीलंका जवळपास 12.6% म्हणजे जवळपास 13% पॉप्युलेशन काय होते हिंदूज होते. 13% आहे. 12.6 जे आहे ना ते किती आहे 13% आहे म्हणजे राऊंड फिगर 13%. मग त्याच्यात 5% इंडियन तमिळ आणि उरलेले जे आहेत 8% ठीक आहे ते कोण आहेत श्रीलंकन तमिळ आणि हे ते इंडियन तमिळ.
आलं लक्षात. आणि हे 13% पॉप्युलेशन जी काय होती हिंदू होते. 13% म्हणजेच किती झाले 2.55 मिलियन पीपल, म्हणजे 2.60 मिलियन, थोडक्यात 2.60 मिलियन पीपल जे हे होते की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता श्रीलंकेमध्ये. सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन बघा कसं झालं. सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन, एलिनेशनची फिलिंग आली. एलिनेशन म्हणजे काय, एकाकीपणा, एकटेपणाची फिलिंग आली, म्हणजे आपल्या स्वतःच्याच देशात आम्हाला एकटं फील होत आहे, त्याला म्हणतात एलिनेशन. मग ती एलिनेशनची फिलिंग कोणत्या लोकांमध्ये आली, तमिळ स्पीकिंग लोकांमध्ये. कोणते, तमिळ स्पीकिंग लोकांमध्ये ती फिलिंग जनरेट झाली. डिनायल इक्वल पॉलिटिकल राईट्स, इक्वल पॉलिटिकल राईट्स त्यांना भेटले नाही. डिस्क्रिमिनेटेड जॉब्स अँड ऑपॉर्च्युनिटीज, आपण जस्ट बघितलं ना 1956च्या ऍक्ट नुसार गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये त्यांना काय नव्हतं, प्रतिनिधित्व नव्हतं गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये. इंटरेस्ट वेअर सिस्टमॅटिकली इग्नोर्ड बाय द पॉलिटिकल पार्टीज, आणि जर समजा तमिळ लोकांवर अत्याचार झाले किंवा त्यांना काही रिसोर्स कमी पडले आणि त्यांना काही पॉलिसीज वगैरे दिल्या पाहिजे, पॉवर्टी एलिमिनेट करायचे असेल, हेल्थ द्यायचं असेल, एज्युकेशन द्यायचं असेल, तर त्या गोष्टींकडे काय केलं गेलं, जे सिंहाला लीडर्स होते, नेते होते, त्यांनी काय केलं, इग्नोर केलं, त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. आलं लक्षात. सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन श्रीलंकेत कशा प्रकारे होत होतं. एलिनेशन म्हणजे काय, एकाकीपणाची भावना त्यांच्यात निर्माण आली. इक्वल पॉलिटिकल राईट्स काय केलेत, डिनाय केले गेले. देन डिस्क्रिमिनेशन जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज मध्ये, आणि त्यांचे जे इंटरेस्ट होते ते सिस्टमॅटिकली काय केले गेले, इग्नोर केले गेले. डन. सो these थिंग्स हॅपन इन द श्रीलंका. मग कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, सिव्हिल वॉर. 1980 पर्यंत वेगवेगळ्या पार्टी आणि ऑर्गनायझेशन काय झाल्या, फॉर्म झाला. मग तमिळ ऍज अ ऑफिशियल लँग्वेज त्यांनी काय केलं, रेकग्निशन केलं, म्हणजे तमिळ ऍज अ ऑफिशियल लँग्वेज झाली पाहिजे, याच्यासाठी त्यांची डिमांड झाली. रिजनल ऑटोनॉमी पाहिजे फॉर द तमिळ प्रोमिस. रिजनल ऑटोनॉमी म्हणजे काय, ज्या रिजन मध्ये तमिळ लोक मेजॉरिटीने राहतात, त्या रिजन मध्ये तमिळ लोकांची सत्ता असली पाहिजे. ठीक आहे. रिजनल ऑटोनॉमी म्हणजे त्या भागावर त्या लोकांचं राज्य असलं पाहिजे, सरकार असलं पाहिजे, त्याला म्हणतात रिजनल ऑटोनॉमी. आलं लक्षात. मग त्या तमिळ प्रोव्हिन्सेस मध्ये तमिळ लोक जिथे राहतात तिथे त्यांची काय असली पाहिजे, मेजॉरिटी असली पाहिजे. आणि अन इंडिपेंडेंट तमिळ इलम, आणि एक स्वतंत्र कंट्री, देश म्हणजे काय म्हटलं, तमिळ इलम. तमिळ इलमची त्यांनी काय केली, मागणी केली. आलं लक्षात. इंडिपेंडेंट देश तमिळ इलमची त्यांनी मागणी केली. आलं लक्षात. म्हणजे कॉन्फ्लिक्ट कसा सुरू झाला, 1980s मध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज सुरू झाल्या. त्या पार्टीजनी डिमांड काय केली, रिजनल ऑटोनॉमी पाहिजे तमिळ प्रोव्हिन्सेस मध्ये, इंडिपेंडेंट तमिळ इलम पाहिजे म्हणजे स्टेट पाहिजे, आणि रिजनल तमिळला काय ऑफिशियल लँग्वेज म्हणून दर्जा मिळाला पाहिजे. या सगळ्या त्यांच्या डिमांड होत्या. आउटब्रेक कसा झाला बघा, द डिस्ट्रस बिटवीन कम्युनिटीज टर्न इन टू द सिव्हिल वॉर, म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीज मधला जो अविश्वास होता, डिस्ट्रस्ट, तो सिव्हिल वॉर मध्ये परावर्तित झाला. थाउजंड्स ऑफ पीपल ऑफ द बोथ कम्युनिटीज, बोथ म्हणजे कोण, सिंहला कम्युनिटी आणि तमिळ कम्युनिटी, या दोघांमधले लोक रस्त्यावर आले. फॅमिलीज वेअर फोर्स टू लिव्ह द कंट्री ऍज रेफ्युजीज. आणि मग सिव्हिल वॉर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की भारतीय जे तमिळ होते त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मग जे तमिळ लोक होते ते स्वतःच्याच देशात काय करून राहू लागले, रेफ्युजीज म्हणून राहू लागले. रेफ्युजीज म्हणजे काय, निर्वासित. म्हणजे रेफ्युजीजचा अर्थ असा असतो की एक माणूस स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात पळून गेलेला असताना तिथे तो दुसऱ्या देशाच्या आश्रयात राहतो, म्हणजे त्या देशाकडे तो मदत मागतो की मला तिथे राहू द्या. परंतु इथे आपल्याच देशात आपल्यालाच रेफ्युजी म्हणून राहावं लागत होते श्रीलंकन तमिळ लोकांना. लाईव्हलीहुड्स वेअर लॉस्ट. लाईव्हलीहुड्स म्हणजे काय, काम धंदे जे जॉब असते ते गमवले. इकॉनॉमी फेस्ड टेरिबल सेटबॅक. साहजिकच आहे की छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे काम करतात ते लोक, ते असतात गरीब लोक, आणि त्यांची जॉब गेल्यामुळे कंपन्या पण काय होतील, बंद पडतील, आणि इकॉनॉमिकल टेरिबल शॉक बसला. वॉर फायनली एंडेड इन 2009. आणि 2009 साली, म्हणजे 1980ला जो वॉर चालू झालेला, लक्षात ठेवा 1980s मध्ये जो वॉर चालू झालेला तो 2009 पर्यंत चालत होता. आणि एवढ्या मोठ्या कालावधीत वेगवेगळ्या गोष्टी काय होणार होत्या, त्याच्यावर काम करणार होत्या. आलं लक्षात, काम करणार होते. अकोमोडेशन इन बेल्जियम. आता मेजॉरिटेरियन रूल बघितला आपण श्रीलंकेतला, आता अकोमोडेशन इन द बेल्जियम. अकोमोडेशन इन द बेल्जियम बघा. अ कॉन्ट्रास्ट टू श्रीलंका एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी. आता श्रीलंकेचा जो प्रॉब्लेम होता
तो जे डायव्हर्सिटी होती, वेगवेगळ्या धर्मांमध्ये जे डायव्हर्स लोक राहत होते, म्हणजे सिंहला होते, बुद्धिस्ट होते, त्यांच्यामध्ये ते कॉन्फ्लिक्ट होत होता. परंतु इथला प्रॉब्लेम वेगळा होता. यांनी काय केलं, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेतलं, अकोमोडेशन केलं, म्हणजे गुण्यागोविंदाने ते त्यांनी काय केलं, राज्य केलं. बघा आता इनोव्हेशन काय होतं बेल्जियम मॉडेलमध्ये. बेल्जियमचे जे लीडर्स होते त्यांनी डिफरंट वे पकडला. काय 1970 आणि 1993 मध्ये जो काही प्रॉब्लेम झाला, कॉन्स्टिट्यूशन 4 टाइम्स, हे लक्षात ठेवा. 1970 ते 1993 एवढ्या कालावधीत त्यांनी स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन 4 वेळेस चेंज केलं. किती वेळेस? 4 वेळेस चेंज केलं. इनेबल कोएक्झिस्टन्स. कोएक्झिस्टन्स म्हणजे काय? एकत्र राहणे. काय? एकत्र राहणे. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथे काय केलं, त्यांनी एकत्र राहील. आलं लक्षात? मग त्याच्यासाठी काय काय पॉलिसीज घेतल्या त्यांनी? इक्वल सेंट्रल रिप्रेझेंटेशन. सेंट्रल म्हणजे काय? आपण आता व्हर्टिकल डिव्होल्युशन बघितलं. सेंट्रल, स्टेट आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आलं लक्षात? मग ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आता जरी देशात मेजॉरिटी पॉप्युलेशन कोणाचे असेल, डच स्पीकिंग लोकांचे असेल, परंतु या सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये दोन्ही लोक 50-50% ने असतील. 50% कोण? फ्रेंच आणि 50% डच स्पीकिंग. आलं लक्षात? बघा, नंबर ऑफ डच अँड फ्रेंच शाल बी इक्वल इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेम प्रतिनिधित्व. समजा 10 मिनिस्टर्स आहेत, तर 5 फ्रेंच असतील आणि 5 डच असतील. आलं लक्षात? 5 डच असतील, 5. स्पेशल लॉज रिक्वायर सपोर्ट फॉर द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स इच लिंग्विस्टिक ग्रुप. आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्या लोकांकडून स्पेशल लॉज रिक्वायर टू सपोर्ट फ्रॉम द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स. आणि त्या धर्मातल्या लोकांना, त्या पर्टिक्युलर धर्मातल्या लोकांकडून त्या प्रतिनिधींना मेजॉरिटीने सपोर्ट असेल. नो सिंगल कम्युनिटी कॅन मेक डिसिजन्स युनिलॅटरली. आणि म्हणजे मग असं नाही होणार की डच स्पीकिंग लोकांनी त्यांच्या समाजाचे वेगळे लॉ घ्यायचे किंवा फ्रेंच स्पीकिंग लोकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे लॉ बनवायचे, असं चालणार नव्हतं. वेगवेगळ्या म्हणजे जे पण निर्णय घ्यायचे होते देशाच्या देश पातळीवर, ते फ्रेंच लोक आणि डच मिळून, दोघं मिळून एकत्र घेणार होते. ठीक आहे. नो सिंगल कम्युनिटी कॅन मेक डिसिजन युनिलॅटरली. जर देशाच्या कल्याणासाठी कायदा बनवायचा असेल, लॉ बनवायचा असेल, तर तो काय केला जाईल? कन्सेन्ससने केला जाईल. आलं लक्षात? स्पेशल लॉज रिक्वायर टू सपोर्ट फ्रॉम द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स फॉर इच लिंग्विस्टिक ग्रुप. जर देशात काहीतरी कायदा बनवायचा असेल, तर प्रत्येक लिंग्विस्टिक ग्रुप, मग जर्मन असेल किंवा फ्रेंच असेल किंवा XYZ असेल, त्यांच्याकडून इक्वल प्रेझेंटेशन काय करणार होतं? लागणार होतं. आलं लक्षात? इक्वल प्रेझेंटेशन लागणार होतं. डन. डिव्होल्युशन ऑफ द पॉवर आपण बघितलं. डिव्होल्युशन मध्ये काय बघा, काय अर्थ असतं? मेनी पॉवर्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट गिव्हन टू द स्टेट गव्हर्नमेंट. आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ज्या ज्या पॉवर्स होत्या त्या डिव्होल्व करणे म्हणजे देणे. ठीक आहे. त्या सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट्सला देण्यात आल्या. स्टेट गव्हर्नमेंट्स आर नॉट सबऑर्डिनेट टू द सेंट्रल. आपल्याकडे काय? स्टेट गव्हर्नमेंट्स आर सबऑर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉवर खाली स्टेट गव्हर्नमेंट आहेत आपल्या देशात. परंतु बेल्जियमने विचार केला की स्टेट गव्हर्नमेंट इंडिपेंडेंट आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला त्यांची स्वतःची ऑटोनॉमी आहे. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट इन द सेन्स प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट, त्यांची स्वतःची पॉवर आहे. ते स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. ठीक आहे. इन्शुअर रिजनल ऑटोनॉमी अँड कल्चरल प्रिझर्वेशन. मग कल्चरल प्रिझर्वेशन म्हणजे काय? डच लोकांची वेगळी संस्कृती आहे, फ्रेंच लोकांची वेगळी, जर्मन लोकांची वेगळी कल्चर आहे. मग ती कल्चर काय केलं जाईल? फ्लरिश केलं जाईल. इन्शुअर रिजनल ऑटोनॉमी. रिजनल ऑटोनॉमी काय केलं जाईल? इन्शुअर केलं जाईल. डन. इक्वल शेअर इन ब्रुसेल्स. इक्वल शेअर इन ब्रुसेल्स. आता ब्रुसेल्स मध्ये बघा, ब्रुसेल हॅज सेपरेट गव्हर्नमेंट वेअर बोथ द कम्युनिटीज हॅव इक्वल रिप्रेझेंटेशन. ब्रुसेल्स हॅज सेपरेट गव्हर्नमेंट वेअर द बोथ द कम्युनिटीज हॅज इक्वल रिप्रेझेंटेशन. मग ब्रुसेल्स मध्ये आपण काय बघितलं? ब्रुसेल्स मध्ये फ्रेंच स्पीकिंग लोक जास्त प्रमाणात राहतात, परंतु दोघांच्या ठिकाणी 50-50% लोक आता काय करतील? ब्रुसेलच्या कॅपिटल मध्ये त्यांचं सरकार असेल. फ्रेंच ऍक्सेप्टेड इक्वॅलिटी इन ब्रुसेल्स बिकॉज डच ऍक्सेप्टेड इक्वॅलिटी इन द सेंटर. डच लोक जास्त प्रमाणात होते पूर्ण देशामध्ये, तरी पण त्यांनी फ्रेंच लोकांना 50-50% शेअर दिला गव्हर्नमेंटमध्ये. डन. सेम वे फ्रेंच स्पीकिंग लोक ब्रुसेल्स मध्ये मेजॉरिटी नव्हते, तरी एकमेकांना त्यांनी काय केलं? मदत केली की आम्ही इकडे मेजॉरिटी नाही ना, मग तुम्ही आता या. आणि तिकडे
डच मेजॉरिटी मध्ये होते तर त्यांनी फ्रेंचला सामावून घेतलं. ब्रुसेल्समध्ये फ्रेंच मेजॉरिटी नव्हतं, त्यांनी डच लोकांना तिथे सामावून घेतलं. म्हणजे एकमेकांना त्यांनी हेल्प केली. अ मॉडेल ऑफ म्युच्युअल कॉम्प्रोमाइज. म्युच्युअल कॉम्प्रोमाइज, जसे तुमचे म्युच्युअल फ्रेंड्स असतात ना इंस्टाग्राम वगैरेला, तसे म्युच्युअल कॉम्प्रोमाइज म्हणजे दोघं मिळून काय केलं, कॉम्प्रोमाइज केलं. ठीक आहे, दोघे मिळून काय केलं, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. कम्युनिटी गव्हर्नमेंट बघा, थर्ड लेवल ऑफ गव्हर्नमेंट. काय, थर्ड लेवल ऑफ गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय द पीपल बिलॉंगिंग टू द वन लँग्वेज ग्रुप. वन थर्ड लेवल ऑफ द गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय द पीपल बिलॉंगिंग टू द लँग्वेज ग्रुप. मग कोणतं गव्हर्नमेंट आहे, कम्युनिटी गव्हर्नमेंट. कोणतं गव्हर्नमेंट आहे, कम्युनिटी गव्हर्नमेंट. कवर्स डच, फ्रेंच आणि जर्मन स्पीकिंग पीपल असतील. हँडल्स कल्चरल, एज्युकेशनल अँड लँग्वेज रिलेटेड इश्यूज. कोणकोणते इश्यूज आहेत, कल्चरल असेल, एज्युकेशनल असेल आणि लँग्वेज रिलेटेड. कोणतं गव्हर्नमेंट, कम्युनिटी गव्हर्नमेंट. कुठे असेल, थर्ड लेवल ऑफ द गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय द पीपल बिलॉंगिंग टू वन लँग्वेज ग्रुप. प्रत्येक लँग्वेज, मग फ्रेंच लोक असतील त्यांच्या लोकांचं काय असेल, कम्युनिटी गव्हर्नमेंट असेल. देन डच स्पीकिंग असतील त्यांच्या लेवलचे गव्हर्नमेंट असेल. मग हे जे कम्युनिटी गव्हर्नमेंट आहे त्याचा मेन फोकस काय असेल, कल्चरल, एज्युकेशनल आणि लँग्वेज रिलेटेड इश्यू. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आयएमपी एमसीक्यू आहे. ठीक आहे, आयएमपी एमसीक्यू आहे. आणि कम्युनिटी गव्हर्नमेंट तुम्हाला सांगतील, राईट अ नोट ऑन द कम्युनिटी गव्हर्नमेंट. राईट अ नोट ऑन द कम्युनिटी गव्हर्नमेंट. मग डच, फ्रेंच, जर्मन स्पीकिंग, कल्चरल, एज्युकेशनल आणि लिंग्विस्टिक इश्यूज ह्या गोष्टी तिथे काय करतात, इम्पॉर्टंट असतात. डन. सक्सेस अँड ग्लोबल रेकग्निशन. बघा आता, दो कॉम्प्लिकेटेड दिस अरेंजमेंट काय केलं, अवॉइडेड सिव्हिल स्ट्राईफ. कुठे, बेल्जियम मध्ये. बेल्जियम मध्ये सिव्हिल वॉर जसा श्रीलंकेत झाला तो अवॉइड करण्यात आला. प्रिव्हेंटेड डिव्हिजन ऑफ द कंट्री, आणि देशात जे डिव्हिजन होणार होतं ते काय झालं, प्रिव्हेंट झालं. ब्रुसेल्स युरोपियन युनियनचं काय झालं, हेडक्वार्टर झाला. युरोपियन युनियन मध्ये जे 27 कंट्रीज आहेत त्या सगळ्या कंट्रीजला जेव्हा भेटायचं असेल, काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, ते कुठे भेटतील, ब्रुसेल्स मध्ये. आलं लक्षात. म्हणजे एक कंट्री होती की जी अधोगतीला चालली होती, पण आज सगळ्या युरोपियन कंट्रीचं ते काय, हेड क्वार्टर आहे. आलं लक्षात. म्हणजे अकोमोडेटिव्ह पॉलिसीचा किती मोठा बेनिफिट आहे तो इथं आपल्याला बघायला भेटेल. लेसन्स बघा आता, लेसन्स फ्रॉम टू डेमोक्रेसीज. दोन डेमोक्रेसीज मधला लेसन्स काय काय. बेल्जियम लोकांच्या फिलिंगला त्यांनी काय केलं, इम्पॉर्टन्ट दिलं. म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत त्यांच्या फिलिंग्सला त्यांनी इम्पॉर्टन्ट दिलं आणि युनिटी आणि स्टॅबिलिटी दिली. युनिटी आणि स्टॅबिलिटी दिली. श्रीलंका फोर्स्ड डॉमिनेशन दिलं आणि मेजॉरिटी कम्युनिटी, म्हणजे जी कम्युनिटी मेजॉरिटी मध्ये त्यांचं काय, फोर्स्ड डॉमिनन्स दाखवलं आणि अंडरमाइन द युनिटी लेड बाय द सिव्हिल वॉर. आणि मग युनिटी कशामुळे स्ट्राईप झाले, सिव्हिल वॉरमुळे त्या ह्या गोष्टी खराब झाल्या. आलं लक्षात. श्रीलंकेत फोर्स्ड डॉमिनन्स ऑफ द मेजॉरिटी कम्युनिटी, अंडरमाइन युनिटी लेड टू द सिव्हिल वॉर. आणि इकडे बेल्जियमने काय केलं, लोकांच्या वेगवेगळ्या धर्मांच्या फिलिंगला इम्पॉर्टन्ट दिला आणि युनिटी आणि स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट होता. डन. वाय पॉवर शेअरिंग इज डिझायरेबल. कशासाठी बघा, प्रुडेन्शियल रिझन्स. प्रुडेन्शियल म्हणजे काय, जे विचार करण्यायोग्य म्हणजे तार्किक जे आहेत. ठीक आहे, आपण त्याला प्रुडेन्शियल म्हणजे काय म्हणतो, विचार, वैचारिक. ठीक आहे, वैचारिक निर्णय. ठीक आहे, म्हणजे खूप विचार करून घेतलेले जे निर्णय. रिड्यूस पॉसिबिलिटी ऑफ द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट कमी केला जातो वेगवेगळ्या ग्रुप्स मधला. आणि स्टॅबिलिटी आणि पॉलिटिकल ऑर्डरला काय दिलं जातं, महत्व दिलं असतं. ठीक आहे, वेगवेगळ्या जे धर्म आहेत, जाती धर्म आहेत, त्यांचा कॉन्फ्लिक्ट कमी केला जातो आणि स्टॅबिलिटी आणि पॉलिटिकल ऑर्डरला इम्पॉर्टन्स दिलं जातं. मॉरल रिझन्स. पॉवर शेअरिंग इज द व्हेरी स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. सिटीजन्स हॅव राईट टू बी कन्सल्टेड. ठीक आहे, पॉवर शेअरिंग इज द व्हेरी स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी आणि सिटीजन्स हॅव द राईट टू बी कन्सल्टेड. सिटीजन्सला राईट टू बी कन्सल्टेड दिलेला आहे. डन. डिपनिंग द लॉजिक. आता जे लॉजिक आहे ते डिपनिंग कसं झालेलं आहे बघा. प्रुडेन्शियल स्ट्रेस ऑन अ बेटर आउटकम्स, स्टॅबिलिटी, नो कॉन्फ्लिक्ट. प्रुडेन्शियल म्हणजे काय, स्ट्रेस ऑन अ बेटर आउटकम्स. प्रुडेन्शियल म्हणजे काय, स्ट्रेस ऑन अ बेटर आउटकम, म्हणजे चांगल्यात चांगलं काय होईल सोसायटीचं त्याच्यावर जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे. नो कॉन्फ्लिक्ट, कॉन्फ्लिक्ट वर भर देण्यात आलेला नाहीये. स्ट्रेस ऑन द ऍक्ट ऑफ पॉवर शेअरिंग ॲज अ व्हॅल्युएबल लेजिटिमेट गव्हर्नमेंट. स्ट्रेस ऑन द पॉवर शेअरिंग, जास्तीत जास्त लोकांना पॉवर कशी शेअर केली जाईल त्याच्यावर त्याचं महत्व दिलं जाईल. टायरनी ऑफ द मेजॉरिटी इज ऑप्रेसिव्ह फॉर द मायनॉरिटी अँड हार्मफुल फॉर द मेजॉरिटी. आणि टायरनी ऑफ द मेजॉरिटी म्हणजे काय, मेजॉरिटी पॉप्युलेशनचा जो रूल असतो ते मायनॉरिटीसाठी पण धोकेदायक आहे आणि मेजॉरिटीसाठी पण तो काय, धोकेदायक आहे. मॉरल स्ट्रेस कशावर देण्यात आला, पॉवर शेअरिंग ॲज अ व्हॅल्युएबल डिसिजन. आलं लक्षात. प्रुडेन्शियल स्ट्रेस कशावर दिला, स्टॅबिलिटीवर जास्त भर देण्यात आला, कॉन्फ्लिक्टवर कमी भर देण्यात आलाय,
मॉरल काय, पॉवर शेअरिंग व्हॅल्युएबल आहे आणि टायरनी ऑफ द मेजॉरिटी दोघांसाठी काय धोकादायक आहे. आलं लक्षात. डिपनिंग लॉजिक, ह्या लॉजिकवर लक्षात ठेवायचं. प्रुडेन्शियल नॉर्म्स कोणकोणते होते आणि मॉरल कोणकोणते होते. टायरनी ऑफ द मेजॉरिटी कशाच्या रिगार्डिंग होते. आलं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. देन हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग. ठीक आहे. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग मध्ये आपण बघितलं होतं एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी. इंटरप्रिट लॉज, लेजिस्लेचर लॉ बनवतं, ज्युडिशरी इंटरप्रिट करतं आणि या दोघांवर लक्ष ठेवण्याचं काम कोण करतं. बघा आता, लेजिस्लेचर लॉ बनवतं, एक्झिक्यूट ते लॉ फॉलो करतं आणि हे लॉ बरोबर आहेत की नाही ते इंटरप्रिट करण्याचं काम कोण करतं, ज्युडिशरी करतं. ते लॉ इंटरप्रिट करण्याचं काम ज्युडिशरी करतं. रिलेशनशिप बिटवीन एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी अँड लेजिस्लेशन इन इंडिया. ठीक आहे. रिलेशनशिप बिटवीन एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी अँड लेजिस्लेचर इन इंडिया. आलं लक्षात. बघा, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी सेपरेशन एन्शुअर्स नन कॅन एक्झरसाइज अनलिमिटेड पॉवर. या सेपरेशन मुळे काय होतं, नन कॅन, नन म्हणजे काय, तिघांपैकी कोणीच अनलिमिटेड पॉवर काय करणार रे, एक्झरसाइज करणार. तिघा वेगवेगळ्या रिलीजनला वेगवेगळी पॉवर असणार आहे. सिस्टम ऑफ चेक्स अँड बॅलन्स, सिस्टम ऑफ चेक्स अँड बॅलन्स हे लक्षात ठेवा. सिस्टम ऑफ चेक्स अँड बॅलन्स कोणत्या पद्धतीला म्हटलं जातं, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा कीवर्ड एमसीक्यू साठी. व्हर्टिकल पॉवर बघा, हायर लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, युनियन गव्हर्नमेंट आहे. प्रोव्हिन्शियल लेवलला स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि लोअर डिस्ट्रिक्ट लेवलला म्युन्सिपल किंवा पंचायत. याच्यात शेड अमंग द गव्हर्नमेंट्स ऑफ द डिफरंट लेवल. जनरल गव्हर्नमेंट आहे, प्रोव्हिन्शियल रिजनल गव्हर्नमेंट आहे, नोन ॲज द फेडरल डिव्हिजन ऑफ द पॉवर आणि एक्सटेंड म्युन्सिपालिटी अँड पंचायत. म्हणजे काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, मधल्या काळात स्टेट गव्हर्नमेंट आहे, खालच्या लेवलला फेडरल डिव्हिजन ऑफ द पॉवर आणि एक्सटेंड्स टू द म्युन्सिपालिटी आणि पंचायत. म्युन्सिपालिटी आणि पंचायत पर्यंत ते काय होतं, एक्सटेंड होतं. आलं लक्षात. हे झालं व्हर्टिकल डिव्हिजन ऑफ द पॉवर. आपल्या देशात काय, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, देन स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि खालच्या लेवलला पंचायत वगैरे ह्या गोष्टी येतात. ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला तिथे बघायला भेटतात. आलं लक्षात. व्हर्टिकल डिव्हिजन, हॉरिझॉन्टल डिव्हिजन जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि तिन्ही लेयर्स, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट असेल आणि खाली जे म्युन्सिपालिटी किंवा पंचायत असेल, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, तिघच्या तिघं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कंक्लुजन आणि स्पिरिट ऑफ द शेअरिंग बघा, फॉर्म्स ऑफ द पॉवर शेअरिंग आपण बघितलंय. आता बघा, एक खलील्स डायलेमा इन लेबनस, म्हणजे लेबनन एक कंट्री आहे, त्या कंट्रीमध्ये एक मुलगा होता खलील, तो राहत होता. मग त्याला प्रॉब्लेम्स होत होते की लेबनन मध्ये राहिल्यानंतर पण कोणती भाषा बोलली जावी वगैरे. बघा आता, पॉवर शेअरिंग इज अ इसेन्शियल फॉर द पीस आणि डायव्हर्स सोसायटी. म्हणजे वेगवेगळ्या समाजांमध्ये, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जर शांततेने राहायचं असेल, पीस मध्ये राहायचं असेल तर पॉवर शेअरिंग काय इम्पॉर्टंट आहे. सिंपल, विनर टेक्स ऑल माइट लीड सिव्हिल वॉर. विनर टेक्स ऑल म्हणजे काय, मेजॉरिटी पॉप्युलेशन, जे लोक पॉप्युलेशनने मेजॉरिटी मध्ये राहतात ते विनर टेक्स ऑल, म्हणजे जो मेजॉरिटी मध्ये तो जिंकणार, तर तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. मॉडर्न डेमोक्रेसीज थ्राईव्ह ऑन द प्रिन्सिपल दॅट द पीपल आर सोर्स ऑफ द पॉलिटिकल ऑल पॉवर. आणि मग मॉडर्न डेमोक्रेसी जर प्रिन्सिपल जर ऍक्सेप्ट केलं तर त्यानुसार काय होतं की जे लोक आहेत, पीपल आर द सोर्स ऑफ द पॉलिटिकल पॉवर. देशातले लोक जे आहेत ते सोर्स ऑफ द पॉलिटिकल पॉवर आहेत, ना की मेजॉरिटी वाले. म्हणजे विनर टेक्स ऑल ॲटिट्यूड नसला पाहिजे खलील. म्हणजे जो खलील लेबनॉन मधले एक केस स्टडी दिलेली, त्याच्यानुसार त्याचं म्हणणं असं होतं की जी मेजॉरिटी त्याच लोकांचा रूल का असला पाहिजे, बाकीच्या लोकांचा रूल का असू नये. ठीक आहे. बघा, सोशल ग्रुप आणि नंतरचा ग्रुप आहे मग सोशल ग्रुप्स किंवा प्रेशर ग्रुप्स. आता म्हणतो ना दबाव गट आपण म्हणतो बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या सरकारमध्ये बीजेपी सरकार सत्तेत आहे, तर राहुल गांधी जे काँग्रेसवाले ते काय दबाव गट आहे, म्हणजे प्रेशर ग्रुप किंवा लीडर ऑफ द ऑपोजिशन. त्यांचं काम काय असतं, सरकार जर व्यवस्थित काम करत नसेल तर ऑपोजिशनने त्यांना काय करायचं असतो, विरोध करायचा असतो. म्हणजेच त्यांना म्हणतो सोशल ग्रुप्स किंवा प्रेशर ग्रुप्स. मग सोशल ग्रुपमध्ये अजून एनजीओ वगैरे असतात बघा. एखाद्या नदी पात्र असतील, तुम्ही बघत असाल इकडे तिकडे कचरा वेचणं किंवा आंदोलन करणं, समाजात काही अनिष्ट घटना घडल्या तर त्याच्यावर वर्क करणं, ते असतं सोशल ग्रुपचं काम असतं. डन. पॉवर शेअर्ड अमंग द रिलिजियस आणि लिंग्विस्टिक ग्रुप्स. पॉवर शेअर्ड अमंग द रिलिजियस आणि लिंग्विस्टिक ग्रुप्स, त्याला म्हणता कम्युनिटी गव्हर्नमेंट. एखाद्या कम्युनिटीचे सरकार असेल त्याच्यात रिलिजियस आणि लिंग्विस्टिक ग्रुप्स मध्ये काय केलं जातं, पॉवर शेअर केले जाते. त्याला सोशल आणि प्रेशर ग्रुप्स म्हणतात. रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर द विकर सेक्शन्स. ठीक आहे. रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज जेव्हा मतदान केलं जातं, ते मतदान जर आपल्या वॉर्ड्स असतात बघा वेगवेगळे, तिथे मतदानाच्या दिवशी वेगवेगळे वॉर्ड्स बनवले जातात. त्या वॉर्ड्स मध्ये काय होतं
की रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणजे त्या मतदारसंघ म्हणतो त्याला, तो मतदारसंघ वेगवेगळ्या जाती धर्मांच्या लोकांसाठी काय केला जातो, रिझर्व्ड केला जातो. डन. कॉम्पिटिशन अमंग द पार्टीज एन्श्युअर पॉवर डझंट स्टे इन वन हँड. आणि कॉम्पिटिशन म्हणजे काय, वेगवेगळ्या पार्टीज मध्ये कॉम्पिटिशन केले जाते. जी पार्टी वर्षभर किंवा 2-3-5 वर्ष चांगलं काम करेल ती काय करेल, विन होईल, जिंकेल. म्हणून पॉवर कधीच एका पार्टीच्या हातात स्टे राहत नाही. कोएलिशन गव्हर्नमेंट्स आर डिरेक्ट फ्रॉम फॉर्म ऑफ द पॉवर शेअरिंग. कोएलिशन म्हणजे काय, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. जसं महाराष्ट्रात झालेलं बीजेपी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, एकत्र आले. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तिन्ही वेगवेगळ्या पार्टी एकत्र आल्या, सरकार स्थापन केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, जी लोकांनी त्यांना पॉवर दिलेली ते एकमेकांमध्ये त्यांनी शेअर केले. ते दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द पॉवर शेअरिंग. दॅट इज द कोएलिशन गव्हर्नमेंट. कोएलिशन म्हणजे काय, युती करणे. ठीक आहे, युती करणे. दुसरं होतं कॉम्पिटिशन अमंग द पार्टीज एन्श्योर द पॉवर डझंट स्टे इन वन हँड. पॉवर एका हातात राहत नाही, कॉम्पिटिशन मध्ये ते कळतं. रिलिजियस आणि लिंग्विस्टिक ग्रुप्स मध्ये पॉवर शेअर केली जाते. त्याचा एक फॉर्म आपण बघितला, कम्युनिटी गव्हर्नमेंट. आणि रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर द विकर सेक्शन्स अँड विमेन. विकर सेक्शन आणि विमेन साठी ते रिझर्व्ड केलं जातं. डन. सो दिस वॉज ऑल अबाउट द पॉवर शेअरिंग, की वेगवेगळ्या म्हणजे एका देशात राहून वेगवेगळ्या लोकांमध्ये कशी पॉवर शेअर केली जाते. बेस्ट आहे, अत्यंत इम्पॉर्टंट. ज्या गोष्टी मी सांगितल्या एक आणि एक वर्ड तुमच्या ब्रेन मध्ये छापला गेला पाहिजे. बेल्जियमची कंडिशन काय, अकोमोडेटिव्ह पॉलिसीज. सरकारने काय केलं, ज्या भागात एक समाज मेजॉरिटी मध्ये आहे त्यांनी काय केलं, जो मायनॉरिटी मध्ये त्याला सामावून घेतला. ठीक आहे. आणि दुसरा जो श्रीलंकेमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये अशी गोष्ट होती ती की त्यांनी मेजॉरिटेरियन रूल फॉलो केला, जेणेकरून फक्त सिंहला लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व भेटलं. 1956 चा ऍक्ट नुसार सिंहला ओनली ऑफिशियल लँग्वेज असेल, गव्हर्नमेंट मध्ये सिंहला लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाईल, या गोष्टींवर लक्ष दिलं आणि बाकीच्यांना त्यांनी इग्नोर केलं. आलं लक्षात. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस चॅप्टर. परत एकदा बघा, बघून झाल्यानंतर मी ज्या गोष्टी विचारला की फॉर एक्झाम्पल बेल्जियमला किती कंट्रीच्या बॉर्डर लागलेल्या आहेत आणि किती देशा त्यांची नावं सांगा. सो ऑल दिस थिंग्स आर द इम्पॉर्टंट. नंतर मग सिव्हिल वॉर काय झालं, कशाची मागणी केली, तमिळ इलम काय भानगडे, ठीक आहे, का भांडणं झाले, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. डन. सो ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण थांबूया. अगेन परत भेटूया सिव्हिलचं सेकंड चॅप्टर फेडरल गव्हर्नमेंट मध्ये. ठीक आहे. डन. सो ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात, वन बाय वन आपल्याला बघायच्यात. सो तोपर्यंत वॉच दिस व्हिडिओ, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.